नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत, ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे, डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीकमध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे, प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅच मध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. Welcome students. So as we are discussing all the polity questions, okay, from 2013 to 2025 UPSC prelim polity questions in our PYQ series, you are already aware of the PYQ series, and if you are not, then I am telling you this again. From 2013 to 2025 we are discussing all the UPSC PYQ questions, and for all the subjects. I am discussing about the polity, but there are multiple subjects, all has been covered here, okay, and that is going to help you to reach the answer. That is going to understand like how to approach to that particular subject, how to have the approach to that particular subject, because you will be knowing about the questions, the nature of the questions, the nature of the options has been given, and how to reach the answer here. Okay, so let's discuss about the 2013 paper, okay, prelim paper, and there we are discussing about the Indian polity. ओके, चला पाहूया इंडियन पॉलिटी बद्दल. 2013 चा जो पेपर आहे त्याच्याबद्दल की कसे कसे पॉलिटीचे क्वेश्चन विचारले होते आणि आन्सर त्यामध्ये कसे कसे येणार, यामध्ये पण लक्षात घ्या 2013 चा पेपर सुद्धा फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल आहे म्हणजे काय, मोस्टली सिलेबस बेस्ड आहे, ट्रिक्स कमी यूज होतात, नॉलेज डॉमिनेट्स हिअर अगेन. जसं मी 2014 च्या पेपरमध्ये पण सांगितलं, 15 च्या पेपरमध्ये पण सांगितलं, नॉलेज डॉमिनेट्स. 2013 च्या पेपर बद्दल सुद्धा सांगतोय, नॉलेज डॉमिनेट्स. फॅक्च्युअल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते, जास्त डोकं वापरायचं नव्हतं, ट्रिक्स पण कमी यूज होतात, नॉलेज इम्पॉर्टंट या ठिकाणी, आणि क्वेश्चन सोपे होते, खूप काही डिफिकल्ट वगैरे क्वेश्चन नव्हते, क्वेश्चन अतिशय सिंपल होते. ओके, लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. इन द कंटेक्स्ट ऑफ इंडिया, which one of the following principles are implied institutionally in the parliamentary governance? ओके, जी पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आहे
ओके, त्याचे ऍक्च्युली फीचर्स विचारलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी. फक्त स्टेटमेंट दिली, विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल्स आर इम्प्लाइड इन्स्टिट्यूशनली इन द पार्लमेंट सिस्टम. अशी हेवी स्टेटमेंट दिले की कन्फ्युज व्हायचं नाही. इट इज जस्ट आस्किंग अबाउट बाबा पार्लमेंटरी गव्हर्नमेंट असतात, त्याचे कोणकोणते प्रिन्सिपल्स आहेत, कोणकोणते फीचर्स आहेत. 3 स्टेटमेंट्स हॅज बीन गिवन, वी हॅव टू सी इट. फर्स्ट स्टेटमेंट, द मेंबर्स ऑफ द कॅबिनेट आर द मेंबर्स ऑफ द पार्लमेंट. मेंबर्स ऑफ द कॅबिनेट आर द मेंबर्स ऑफ पार्लमेंट आहेत का? असतात. मिनिस्टर्स hold the office till they enjoy the confidence in the parliament. And third is cabinet is headed by the head of the state. Now here, okay, तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे. से मेंबर्स ऑफ द कॅबिनेट आर द मेंबर्स ऑफ पार्लमेंट. येस, कॅबिनेटचे सगळे मेंबर खासदार असतात. येस, बरोबर आहे. मिनिस्टर होल्ड द ऑफिस टिल दे एन्जॉय द कॉन्फिडन्स ऑफ द पार्लमेंट. मिनिस्टर तोपर्यंतच आहे जोपर्यंत पार्लमेंट मध्ये त्यांची मेजॉरिटी आहे. करेक्ट आहे. Cabinet is headed by the head of the state. That is wrong. Cabinet is not headed by the head of the state. Who is the head of the state? Head of the state is President of India. President कॅबिनेटला हेड करतो का? नाही. कॅबिनेटला हेड कोण करत असते? प्राईम मिनिस्टर करत असतो. That's why third statement is wrong. C is not the answer here. C is wrong. B is wrong, D is wrong. Which is our answer? 1 and 2 is our answer, because third statement is definitely wrong here. Cabinet is headed by Prime Minister. Cabinet it is not headed by the head of the state. Head of the state is President of India. Then come next question. The Council of Ministers in the center shall be collectively responsible to the Parliament. Council of Ministers Parliament are responsible असतात का? Okay. Next. The Council of Ministers shall hold the office during the pleasure of the President. The Prime Minister shall communicate to the President about the proposal of the legislation. See, Council of Ministers at the center are not collectively responsible to the Parliament. They are collectively responsible to the Lok Sabha, not the Parliament. Here the articles comes into the picture, that is article 75. The clear statement is Council of Ministers are collectively responsible to Lok Sabha. Collectively responsible means majority. Majority कुठे असायला पाहिजे? लोकसभेमध्ये. When we say parliament, we have Lok Sabha and Rajya Sabha also. We don't have to the government don't have to prove the majority in the Rajya Sabha, only in Lok Sabha. The first statement is definitely wrong. A is wrong, C is wrong, D is wrong. We have already reached our answer. See, elimination method worked here. Elimination method काय असते? You have to eliminate the options. First statement is wrong. We eliminated this. B is the answer. Without even reading the answer, without even reading the options, you can reach the answer here. Just by reading the first statement and cancelling out the options. But see, second statement is definitely right. Union ministers are there for till the pleasure of the president. President जोपर्यंत त्या ठिकाणी प्रेसिडेंटची मर्जी आहे तोपर्यंत युनियन मिनिस्टर्स आहेत. करेक्ट आहे. आणि प्राईम मिनिस्टरची रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्युनिकेट ऑल मॅटर्स टू द प्रेसिडेंट. या ठिकाणी आर्टिकल 78 मध्ये दिलेला आहे. प्राईम मिनिस्टरला प्रेसिडेंटला सगळी इन्फॉर्मेशन द्यावी लागते. सो 2 and 3 इज द करेक्ट स्टेटमेंट हियर. थर्ड स्टेटमेंट. See, third statement is about National Development Council. See, National Development Council is not working now. आपल्याला माहित आहे प्लॅनिंग कमिशन होता 2015 पर्यंत आणि त्याचे प्लॅन अप्रूव्ह केले जात होते नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल कडून. Okay, this system was going on till 2015, but since 2015 we have Niti Aayog. But understand, this paper is 2013 paper. So ज्यावेळेस हा पेपर आला त्यावेळेस प्लॅनिंग कमिशन सुद्धा होता, त्यावेळेस नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल सुद्धा होता. दॅट्स वाय दिस क्वेश्चन. सो लेट्स सी. इवन इफ नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल इज नॉट राईट नाउ, बट क्वेश्चन पॉलिटिक्स आहे, आपण रीड करायला पाहिजे. फर्स्ट क्वेश्चन, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल इज द ऑर्गन ऑफ द प्लॅनिंग कमिशन. दिस स्टेटमेंट इज रॉंग. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल इज नॉट द ऑर्गन. Okay, National Development Council approves the plan of the Planning Commission. The first statement is wrong here. So here this is wrong. Then this is wrong. This is wrong. We have already reached our answer. 2 and 3 is the answer. See, हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही, बिकॉज नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल आता नाहीये, प्लॅनिंग कमिशन पण आता नाहीये. इकॉनॉमिक अँड सोशल प्लॅनिंग इज केप्ट ॲट द कॉन्करंट लिस्ट. करेक्ट. Constitution of India prescribes the panchayat should be assigned the task of preparation of the plans for economic development and social justice. Correct. Constitution मध्ये दिलेला आहे 73rd Constitutional Amendment Act. त्यामध्ये the responsibility of making the plans has also been given to the panchayat. Next question. 4. The chairman and the deputy chairman of the Rajya Sabha are not the members of the house. Whether this statement is correct or wrong, this statement is actually wrong. Why this statement is wrong? Because deputy chairman is the member of Rajya Sabha. Chairman is not.
Okay, and the statement says that both are not the members of the Rajya Sabha, which is wrong. Chairman is vice president. The chairman of the Rajya Sabha, we know, vice president. Vice president is not the member of Rajya Sabha. He is not the member of Rajya Sabha. He is not the member of parliament. But deputy chairman is. One of the person who is the member of Rajya Sabha becomes the deputy chairman. So this statement is wrong because it says that deputy chairman is also not the member of Rajya Sabha. First statement is definitely wrong. So this is gone. This is gone. Then while the nominated members of the two houses of parliament have no right, voting right in the president's election, they have right to vote in the election of the vice president. This is correct. There are 12 nominated members in the Rajya Sabha. They cannot vote in the president election. President election मध्ये elected members of the Lok Sabha and elected members of the Rajya Sabha असतात फक्त. But in a vice president election, even the nominated members of vote, all the members of the Lok Sabha, all the members of the Rajya Sabha, doesn't matter nominated or elected, they all vote in the president of the election of the vice president. So second statement is definitely correct. Answer is B, 2 only is the correct answer here. Next statement. The council of minister in the center shall be collectively responsible to the parliament. Again, collectively responsible astat ka? Okay. Nahi, acha, this step, I think this question is repeated. Okay, we already know the answer is 2 and 3 years. The question is repeated here. Okay, so those many questions were there in 2013 paper. So actually there were very less questions in 2013. Okay, one question is actually repeated. So there were actually 4 questions which were there. So these many questions were there in 2013 paper, very less questions were there. It happens. Sometimes the questions are very less, sometimes the questions are very much. For example, 2016 च्या पेपर मध्ये सुद्धा around 4-5 questions होते. But 2017 च्या पेपर मध्ये there were around 21 or 22 questions from the polity. So average is 15 questions around polity मध्ये येतात. Right now we have to see it. Okay, हे आधीचे क्वेश्चन पेपर आहेत. पण 2020 to 2025 चे तुम्ही पेपर पहा, त्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचे अराउंड 15 क्वेश्चन दिसतात म्हणजे दिसतात. त्यामुळे तेवढे तर क्वेश्चन, तेवढं वेटेज ऑफकोर्स पॉलिटीचं आहेच. ओके, आपण या आधीच्या गोष्टी का करत आहे, थोडंसं एलिमिनेशन मेथडची प्रॅक्टिस होऊन जाते. कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला कळतात. म्हणून आपल्याला 2013, 14, 15, 16, 17, 18 हे पेपर सुद्धा करायचे असतात. बट बी कीप मोर फोकस ऑन विच पेपर्स 2020 आफ्टर दॅट, 2021 to 25 त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. बिकॉज दे शोज द करेक्ट ट्रेंड, दे शोज द करेंट ट्रेंड. Okay, so that was about the 2013 our prelim paper, our polity question. We have seen how to reach the answer, and most of the questions are knowledge based questions here. Okay, thank you so much.